आज आपण शिकणार आहोत असं श्रीयंत्र. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तंगूस दोरा, पांढरे मोती, लाल मोती आणि पिवळे मोती. पिवळे मोती 6च लागणार आहेत, त्यामुळे मी 6च घेतलेले आहेत. तर क्रिएशन विथ मानसीमध्ये आपलं स्वागत आहे. सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला 6 मोती घ्यायचे आहेत. 6 मोती घेऊन याला गाठ मारायची आहे. अशी गाठ मारून झाल्यानंतर 5 पांढरे मोती घ्यायचे. हे 5 पांढरे मोती घेतले आणि इथून ह्या पिवळ्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि पुन्हा या पुढच्या पिवळ्या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, हे असं येणार. आता पुढचं आपल्याला पुन्हा 4 मोती घ्यायचे आणि या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढायची आहे. पुन्हा पिवळ्या मोतीमधून काढायची आणि पुढच्या पिवळ्या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. सुई बाहेर काढून घ्यायची. आता सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त 3 मोती घालायचे. प्रत्येक वेळेस आपण 4-4 घातलेत, पण शेवटचं जेव्हा करतो तेव्हा 3च मोती घ्यायचे, कारण इथं ऑलरेडी 3 मोती आलेले आहेत, म्हणजे 6 मोत्यांचं घर तयार होईल. इथंच फक्त पुढच्या मोतीमधूनच सुई बाहेर काढून घ्यायची. 4च पांढरे मोती घ्यायचे पुन्हा. आणि हे पहा, या मोतीमधून सुई बाहेर काढायची आहे. असे या तिसऱ्या मोतीमधून घ्यायची सुई, मोतीपर्यंत सुई घ्यायची. हे असं. तो पांढरा मोती घ्यायचा एकच आणि 3 लाल मोती घ्यायचे. 1 3. हे एकच घेते. 3 लाल मोती घ्यायचे. हे पहा, इथे एक पांढरा मोती ऑलरेडी आलेला आहे. आपण हे 4 मोती ओवून घेतले. तर या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर येणार आहे. पुन्हा पुढच्या पांढऱ्या मोतीमधून, पुन्हा पुढच्या 2 पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर येणार आहे. म्हणजे एकूण 4 मोतीमधून सुई बाहेर आलेली आहे. आता पुन्हा 3 पांढरे मोती घ्यायचेत. पुढचा एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 3 लाल मोती घ्यायचे. हे पहा, हे कॉर्नरचा मोती आलाय ना, मग इथं कॉर्नरच्या मोतीला प्रत्येक वेळेस कडेनी 2 पांढरे आणि मध्ये लाल 3 मोती यायला पाहिजे. आणि मधल्या 2 मोतींवर आपल्याला इथं आता हे पहा, आता इथं कसं झालंय, 3 मोती आलेले आहेत. 1 2 3. तर आपल्याला 3च मोती घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सर्कल बनवून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी आलेलं आहे. तर आता फक्त 3 मोती आपल्याला लाल कलरचे घ्यायचे आहेत. असं षटकोन आकार आपला तयार आहे. आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे, 1 लाल मोती घ्यायचंय. या लाल मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. तर साधारण असं येईल पहा.
असं हे पहा असं येणार. आता पुढचं हे पहा इथं लाल मोती आलेला आहे, तर आपल्याला पुन्हा एक लाल मोती घ्यायचा आहे त्याच्या शेजारी, लाल मोती, आणि दोनच पांढरे मोती घ्यायचे. आता इथं 4 मोती आलेले आहेत इथल्यासारखेच. आता पुढचं काय करायचं आपल्याला, इथं एक मोती आपल्याला लाल कलरचा घ्यायचा आहे आणि 3 मोती आपल्याला पांढऱ्या कलरचे घ्यायचे. इथून ह्या मोतीमधून सुई बाहेर काढायची, पुन्हा ह्या पुढच्या मोतीमधून, आणि ह्या पुढच्या, आणि याच्या पुढच्या. हे पहा हे असं तयार होईल. आता पुढे परत 3 पांढरे मोती, फक्त जेव्हा लाल मोतीचा येईल ना, तेव्हा लाल मोतीवरच आपल्याला 3 लाल मोती असे आणि 3 लाल मोती असे, म्हणजे 5 मोत्यांचं घर व्हायला पाहिजे. हे पहा असा षटकोनी आकार तयार झालेला आहे. मधल्या चांदणी पांढऱ्या कलरची दिसतेय आणि कडेनी असे लाल मोती आलेले. असं हे षटकोनी आकार तयार आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, ह्या कॉर्नरच्या पांढऱ्या मोतीपासून 1 2 3 तिसऱ्या मोतीमधून सुई बाहेर आलेली आहे बघा, हा दोरा दिसतोय. आता इथं आपल्याला काय करायचंय, 4 मोती ओवून घ्यायचे. इथं आपल्याला आपण 4 मोती ओवून घेतले आणि अलीकडच्या मोतीमधून सुई बाहेर घ्यायची आणि पुढच्या ह्या मोतीमधून सुई बाहेर घ्यायची. आता पहा अशी सुई घेतली आपण बाहेर काढून, तर पुन्हा ह्या वरच्या मोतीमधून आपल्याला सुई घ्यायची, पुन्हा याच्या वरच्या मोतीमधून सुई घ्यायची. हे पहा एकदम टोकावर सुई आलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, एक पांढरा मोती घ्यायचा आहे, आणखी एक लाल मोती घ्यायचा आहे, आणि काय करायचं आपल्याला, हे पहा हे असं येणार आहे. तर ह्या पांढऱ्या मोतीमधून खालच्या 2 पांढऱ्या मोतीमधून आपल्याला अशी ती बाहेर काढायची. साधारणतः असा आकार तयार होईल. पुन्हा पुढच्या 2 पांढऱ्या मोतीमधून पुन्हा 1 2 3 4. तर इथं आपल्याला पुन्हा 4 मोती घ्यायचे, 4, आणि पहा इथून 1 2 3 तिसऱ्या मोतीमधून आपण सुई बाहेर घेतली. श्रीयंत्र तयार आहे. धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.